ओम शांती. आज 4/8/2025 ची साकार मुरली आहे. बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, मी आलेलो आहे तुम्हाला फुलांचा राजा बनवण्यासाठी. जसे सत्युगाला म्हटलं जातं फुलांचा बगीचा, बाबा म्हणतात त्या ठिकाणी तुम्हाला राजांचा राजा बनायचा आहे. यासाठी विकारांचा कोणतीही छोटीशी बदबू आतमध्ये नको आहे. प्रश्न विचारतात बाबा, विकारांचा अंश समाप्त करायचा असेल तर कोणता पुरुषार्थ केला पाहिजे? तर उत्तर आहे निरंतर अंतर्मुखी राहण्याचा पुरुषार्थ. अंतर्मुख अर्थात एका सेकंदामध्ये व्यर्थापासून, शरीरापासून डिटॅच. जसे की दुनियाचं काहीही आठवायला नको. एका सेकंदात परमधामामध्ये जाणं, दुसऱ्या सेकंदात पुन्हा साकार दुनियामध्ये येणं. हा अभ्यास जर नितांत करत राहिलो तर विकारांचे अंश सुद्धा समाप्त होतील. आणि असं दिवसभर कर्म करत असताना मधून मधून अंतर्मुखी होण्याचा अभ्यास केला पाहिजे. बाबा सांगतात, अशी शांती जीवनामध्ये आली पाहिजे की सोयी पडली तरी आवाज येईल. तरच बाबा सांगतात, ही सृष्टी तर ह्या जगातली राहणारच नाहीये. म्हणजे सृष्टी परिवर्तनशील आहे. सृष्टीमध्ये प्रत्येक क्षण वेगवेगळ्या पद्धतीने परिवर्तन होत असतं. बाबा सांगतात, मुलांनो, बाबा काट्याच्या जंगलाला फुलांचा बगीचा बनवण्यासाठी आलेले आहे. माया परत परत येते आणि त्या फुलाच्या बगीचेला पुन्हा काट्याचं जंगल बनवण्याचा प्रयत्न करते. परंतु मुलांनी ठाम राहायला हवं की बाबा आम्हा एका एका मुलांना फुलांच्या रूपात पाहत आहे. तर आपल्यामध्ये विशेषतः गुणरूपी फुलांच्या मधील खुशबू आपण जगामध्ये पसरवली पाहिजे. बाबा सांगतात, तुम्हाला तर विजय माळेचे एक एक मणी बनायचं आहे आणि ते मणी बनण्यासाठी फुल पास होण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. बाबा म्हणतात, कोणत्याही देहधारीला आठवण करू नका. मायाच्या वेगवेगळ्या रूपांना ओळखत जा. बाबांची निरंतर आठवण केली तरच तुमचे संपूर्ण पाप नाश होणार आहे. बाबा म्हणतात, शिवबाबा ब्रह्माच्या शरीरात येऊन मी तुम्हाला शिकवतो, तुम्हाला स्वर्गाच्या लायक बनवतो, स्वर्गाच्या राज्य अधिकारी बनवतो. तर आता तुम्ही ब्रह्माच्या दाढीची तरी लाज ठेवा. अनुभवी रथ घेतलेला आहे आणि बाबा साधारण रथात येऊन इतकं श्रेष्ठ कार्य करत आहे. ह्या गोष्टीची जाणीव मुलांना पाहिजे. संपूर्ण निर्विकारी बनायचं आहे, राजांचा राजा बनायचा आहे. त्यामुळे आपणच आपल्या स्वतःवरती आशीर्वाद, कृपा आणि रहम करायचे आहे. बाबांना कधीही माझ्यावर कृपा कर, दया कर असं कधीही बाबांना सांगायचं नाही. बाबा सांगतात, जसे बाबा कल्याणकारी आहेत ना, तसं तुम्हीही विश्व कल्याणकारी बना. अविनाशी ज्ञान धन स्वतःमध्ये धारण करा आणि दुसऱ्यांनाही ते दान करा. कधीही आपलं शिक्षण म्हणजे मुरली कधीही मिस होता कामा नये. आपणच आपल्या पुरुषार्थाने आपल्या भविष्याचा राज तिलक द्यायचा आहे. बाबांच्या समान विश्व कल्याणकारी बनायचं आहे. खाण्यापिण्याची सुद्धा परहेज चांगल्या रीतीने ठेवायची आहे. डोळे कधीही धोका देणार नाही. यापासून आपल्या स्वतःची संभाळ करायची आहे. कोणत्याही प्रकारचं कुकर्म, पापकर्म होता कामा नाही. यासाठी आपणच आपल्या स्वतःला सुधरवायचं आहे. बाबा वरदान सांगतात, मनसा शक्तीच्या अनुभवाद्वारे विशाल कार्यामध्ये सहज सहयोगी राहा. प्रकृतीला, तमगुणी आत्म्यांना व्हायब्रेशनानेच परिवर्तन करणं. बाबा सांगतात, विश्वामध्ये तर आता खुने नायक खेळ होणार आहे आणि यामधून आपल्या स्वतःला सेफ ठेवा. अन्य आत्म्यांनाही सहयोग द्या. नव्या सृष्टीमध्ये नवी रचना योग बलाने प्रारंभ करा. ह्या विशाल कार्यामध्ये
मनसा शक्तीची आवश्यकता आहे. मनसा शक्तीद्वारेच स्वतःच्या अंताची सुहानी होगी. मनसा शक्तीने अर्थात श्रेष्ठ संकल्प शक्तीनेच एका बरोबर लाईन क्लिअर राहील आणि क्लीनही राहील. अनुभवी बना, इतरांचे सहयोगी बना, विश्वाचे राज्य अधिकारी बना. कारण आज राज्य अधिकारी बनले तरच उद्या विश्वाच्या सिंहासनावर बसू शकता. निर्भयता, नम्रता ही योगी आणि ज्ञानी आत्म्यांचे लक्षण आहेत, निशाणी आहे. सहजयोगी बनण्यासाठी परमात्म्याच्या प्रेमाचा खूप जवळून अभ्यास करा. परमात्मा प्रेम हा आनंदाचा झुला आहे, सुखदायी झुला आहे. परमात्म्याच्या प्रेमामध्ये लीन व्हा. भक्ती मार्गामध्ये असं म्हटलेलं आहे, लव में लीन होना. परंतु प्रेमामध्ये जेव्हा आपण लीन होऊन जातो तेव्हा जगाच्या सर्व गोष्टी मिथ्या आणि कमी अनुभवायला लागतात. ज्या मुलाला परमात्मा प्रेम प्राप्त झालेला आहे त्याला दुनियामधली कोणती गोष्ट हलचलमध्ये आणू शकत नाही. तो अखंड, अविरत आणि अविनाशी एकरस स्थितीमध्ये राहतो. आणि तोच विद्यार्थी, तोच मुलगा आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कदमामध्ये, पावलामध्ये यशस्वी आणि सफल होतो. ओम शांती.